तिकडे चांगलं स्किल मिळेल. म्हणजे बघा, आम्ही जसं तुम्हाला म्हटलं की जसं बाहेर लोक पैसे पण जास्त देतात आणि त्यांच्या घरातून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जावं लागतंय. तर हे आम्ही तुमच्याकडे एकतर पूर्णपणे तुम्हाला मोफत शिकवतोय, तुमचा खर्च कोणतरी दुसऱ्या व्यक्ती करतायत आणि तुमच्या गावात येऊन शिकवतोय. मग 2 तास तुम्ही दिवसातून देऊ शकत नाही का? दररोज 2 तास 1 महिनाभर तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. तुम्हाला बघा, आता जसं आहे तसंच आता तुम्ही कोणातरी अवलंबून आहेत. म्हणजे आता जर समजा तुम्हाला कुठे जायचं असेल, काय करायचं, तुम्हाला पैसे कोणाकडे, एकतर वडिलांकडे, म्हणजे ज्यांचं लग्न झालं त्यांना वडिलांकडे, किंवा ज्यांचं लग्न झालं त्यांना नवऱ्याकडे पैसे मागायला लागतात ना, बरोबर. पण हेच जर तुम्ही स्वतः शिकल्या, काही तुम्ही काम करायला, तुम्हाला नवऱ्यापुढे हात पसरायची गरज आहे का? काही उलट तुम्ही नवऱ्याला मदत करा, तुम्ही आई वडिलांना मदत करा. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण काहीतरी स्वतःचं आपलं काहीतरी नाव असावं, तर मी काहीतरी एखादी चांगली टेलर आहे, की मी चांगला ब्लाऊज डिझाईन करते आणि मी स्वतःहून माझ्या घरच्यांना मदत करावी, मला घरच्यांकडनं पैसे न मागताना मी घरच्यांना कशी मदत करेल, असं तुम्हाला वाटत का? नाही वाटत. मग तसं जर वाटतं तर मग ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे ना. आम्ही तुमच्या गावात येऊन काहीतरी शिकवतोय तुम्हाला. बऱ्याच वेळा बघा, तुमच्यामध्ये करण्याची सगळी तुम्हाला इच्छा पण असते, पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण विचार करतो की मला जर हे शिकायचं तर मी जाऊ कुठे, मला पहिली गोष्ट हे ट्रेनिंग कुठे मिळेल हे माहित नाही तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर जर समजलं तर एवढं लांब जाणार कोण, तिथलं फी वेगळी आहे, रोजचा प्रवास करताय, एकतर तुमच्याकडे गाड्यांचे प्रॉब्लेम आहे जाण्याचा, हे सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्याकडे बरेच वेळा इच्छा असून पण तुम्ही काही करू शकत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या गावात जर हे सगळं शिकायला मिळतंय तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण नाही. आता तुम्ही एकतर घरी आहे म्हणताय सगळ्या, बरोबर, मग तुम्हाला हे तुमच्याच गावात दररोज 2 तास तर तुम्ही देऊ शकता. तर सांगण्याचा हाच उद्देश आहे की हे सगळं केल्याने तुम्हाला एक रोजगाराची संधी तुमच्याच गावात मिळणार आहे, तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही.